बघा, आज या ठिकाणी शिवा संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय ओबीसी आरक्षण हक्क परिषद हे बॅनर घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर आम्ही कालच्या दसऱ्याच्या दिवशी 2 ऑक्टोबरला 1 दिवसाचं धरणे आंदोलन जाहीर केलं आणि 3 दिवसाच्या तयारीवर आज आम्ही आझाद मैदानावरती हे धरणे आंदोलन केलेलं आहे। त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या आझाद मैदानावर लोकशाहीचा आणि ओबीसींचा गळा घोटून 2 सप्टेंबरचा नियमबाह्य पद्धतीने तो जीआर काढला, त्याच आझाद मैदानावरूनच 2 सप्टेंबरचा जीआर रद्द होण्यासाठीचा एल्गार आम्ही आजच्या धरणे आंदोलनातून एक टोकन आंदोलन म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे। आम्ही प्रमुख 5 मागण्या आजच्या आंदोलनात घेतल्या होत्या। त्यातली पहिली मागणी होती की 2 सप्टेंबर 2025 चा आणि 7 सप्टेंबर 2023, 31 ऑक्टोबर 2023 म्हणजे न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी नियुक्त केलेले हे 3ही जीआर रद्द करा। राष्ट्राला ओळख होणं गरजेचं होतं, पण मंडल सोबत काम केलं असे त्यांना आगरी कोळी समाजापुरतं मर्यादित ठेवलं गेलं होतं। त्या कैलासवासी दिबा पाटील यांचं नवी मुंबईच्या विमानतळाला नाव द्या ही आम्ही दुसरी मागणी केली होती। तिसरी मागणी केली होती, महाराष्ट्रात आमचा 35% लिंगायत समाज ओपन मध्ये आहे, ओबीसी मध्ये आजही नाही। आणि म्हणून जर हैदराबाद गॅजेट लावून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणार असाल तर तेच हैदराबाद गॅजेट लावून लिंगायत समाजाला ओबीसी आरक्षण द्या, धनगर आणि बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्या आणि तेच हैदराबाद गॅजेट लावून धोबी आणि न्हावी या 2 जातीला एससीचं आरक्षण द्या असं म्हटलं तर सरकार करू शकेल का, हा जबाब विचारण्यासाठी आम्ही ही तिसरी मागणी घेतली होती। आणि चौथी मागणी जी होती, गावखेड्यातला आमचा हा सर्व शिवा परिवार आहे, शिवा मावळा आहे, शिवा संघटना आहे आणि खास करून मराठवाड्यामध्ये किंवा सोलापूर पर्यंत प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालाय, संसार वाहून गेलेत आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये, तातडीने सगळे नियम बाजूला करून शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली पाहिजे। म्हणून हेक्टरी 50,000 रुपयाची आर्थिक मदत द्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करून 7/12 कोरा करा, ही मागणी आम्ही केली होती। आणि आजच भुजबळ साहेबांनी जाहीर केलं की 31,500 कोटी रुपये राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज त्या कॅबिनेटमध्ये जाहीर केले। मला असं वाटतं की शुभ शकुन आहे। आम्ही मागणी आमच्या पत्रकावर घेतली 2 तारखेला की 3 तारखेला दिबा पाटलांचं नाव दिलं असं मुख्यमंत्री खासगीत बोलले आणि आज जी दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांना मदत करणे आणि कर्ज माफ करणे, ती मागणी 2 मागण्या जवळपास एका आंदोलनातून आमच्या पदरात पडतात असं सध्याचं चित्र आहे। आणि 5वी मागणी आम्ही घेतली होती की वीरशैव लिंगायत समाजामध्ये मयत झाल्यानंतर दफन करावं लागतं, त्यासाठी जागा लागते, स्मशानभूमी लागते। तशीच इतर धर्मियांमध्ये सुद्धा आहे, मग मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, कलाल असतील किंवा गुरव असतील, चनेवार असतील, अशा अनेक जातींमध्ये दफन करण्याची परंपरा आणि प्रथा आहे, परंतु त्यांना स्मशानभूमीला जागा नाही। अनेक प्रसंग असे आले की जिवंतपणी तर आम्हाला ओबीसीला न्याय मिळालाच नाही, पण मेल्यानंतर सुद्धा आम्हाला दफन करायला नगर जिल्ह्यातले 2 उदाहरणं पुढे आणि आम्ही मागणी घेतली की महाराष्ट्र सरकारने धोरण ठरवलं पाहिजे, राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये त्या समाजाच्या धर्म परंपरेप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्या, अशा 5 मागण्या घेतल्या। आणि इतर आमच्या मागण्या होत्या ज्यामध्ये महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे जीएडी कडे देऊन सगळ्या वीरशैव लिंगायतांना ते लागू करा, किंवा हिंदू लिंगायत म्हणून ज्यांची नोंद आहे त्यांना ओबीसीचं आरक्षण द्या, यासारख्या मागण्या आम्ही आजच्या आंदोलनात घेतल्या होत्या। हे टोकन आंदोलन आहे, 3 दिवसातलं टोकन आंदोलन हे आमचे विचाराचे मावळे आहेत। आपण बघितलं असेल सकाळी बरोबर 11:05 आंदोलन सुरू झालं, आम्ही 11 ते 5 परवानगी घेतली होती, 11 ते 6 एकही मावळा त्या मंडपाच्या बाहेर गेला नाही। आणि विचाराची फौज आहे, चिवट मावळ्यांची फौज आहे। मला विश्वास आहे
ज्या 2 सप्टेंबरचा GR या आझाद मैदानावर दिला, त्या 2 सप्टेंबरच्या GR ला रद्द करण्यासाठी महाराष्ट्रभर आजच्या या टोकन आंदोलनाचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही आणि 2 सप्टेंबरचा GR आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही।